नमस्कार, विठ्ठल बोलेमध्ये स्वागत। मी विठ्ठल पाटील। मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात येताच कोल्हापूरचा कायापालट सुरू झाला आहे। कोल्हापूर महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने या संदर्भात लक्ष घालून काही सुधारणा सुरू केल्या आहेत। वैशिष्ट्य म्हणजे कोल्हापूरच्या पूर्वीच्या सत्र न्यायालयाच्या इमारती शेजारी असणारा चिमासाहेब चौक, म्हणजेच ज्याला सीपीआर चौक म्हणूनही ओळखले जाते, या चिमासाहेब चौकालगतच क्रांती उद्यान आहे। हे उद्यान म्हणजे पूर्णपणे पडझड झालेले आणि दुर्लक्षित होते। या उद्यानात एक कारंजा होता, त्या कारंजाचे लोखंडी पाईप सुद्धा गंजलेले होते। अशा अवस्थेत दुर्लक्षित असणारा हा कारंजा आज रंगीत पाण्याच्या फवाऱ्यासह आणि संगीतासह थुई नाचू लागला आहे। एकूणच कोल्हापूर महापालिकेने दक्षतेने या परिसराची स्वच्छता करून हा निर्णय घेतल्याने एकूणच शहरवासियातून समाधान व्यक्त होत आहे। क्रांती उद्यानात प्रवेश केल्यानंतर आपल्याला दिसून येईल की हा समोर भीमासाहेबांचा पुतळा आहे आणि त्याच्या पाठीमागेच असणारा कारंजा थुई नाचत असतानाच शेजारील जिल्हा सत्र न्यायालयाच्या इमारतीचा काही भाग सुद्धा उजळून निघालेला आहे। चिमासाहेब महाराजांच्या पुतळ्याच्या पाठीमागे जी इमारत आहे ती वकिलांसाठी बसण्याचे ठिकाण होते। ज्यावेळी जिल्हा व सत्र न्यायालय या ठिकाणी सुरू होते त्यावेळी बार रूम म्हणून हे ठिकाण होते। त्यालगतच एक छोटीशी कॅन्टीन सुद्धा होती। आता ही समोर आपल्याला जी इमारत दिसत आहे तीच बार रूम होती आणि त्याच्या पलीकडे जिल्हा व सत्र न्यायालयाची इमारत आहे। त्याच इमारतीमध्ये आता सर्किट बेंचचे काम चालणार आहे। आता आपण समोर पाहत आहोत तो रत्नागिरी, पन्हाळा आणि ज्योतिबाकडे जाणारा रस्ता आणि त्या ठिकाणी टाउन हॉल एसटी बसचा थांबा आहे। हा संपूर्ण परिसर चकाचक आणि स्वच्छ झालेला दिसून येत आहे। खरोखरच क्रांती उद्यानाला आणि तेथील कारंजाला नवे रूप प्राप्त झाले आहे। कारंजाच्या या फवाऱ्याबरोबरच कोल्हापूरच्या विकासाचे हे फवारे भविष्यात चांगल्या पद्धतीने सुरू होतील अशी अपेक्षा आता कोल्हापूरकरांना आहे। सर्किट बेंच कोल्हापुरात सुरू झाल्याने कोल्हापूरला पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे स्थान म्हणून ओळखले जाणार आहे। कोल्हापुरातील व्यापार, उद्योग, याचबरोबर दळणवळण आणि कृषी विभाग तसेच पर्यटन यालाही मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे। आजच रविवारी भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, इतर मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी, जिल्ह्यातील न्यायाधीश, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यांसह वकील, पक्षकार आणि सर्वसामान्यांना एकूणच हा सोहळा आनंदाचा ठरणार आहे। धन्यवाद। असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा।